झी 24 तास एक पाऊल पुढे। तलावांचं शहर अशी ओळख असलेल्या ठाणे शहराची ओळख बदलू पाहतीये। नाल्यांचं शहर ही ती ओळख असेल, तेही घाणीनं तुंबलेले नाले। पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपलाय। असं असतानाही पालिकेनं नाले सफाई केलेली नाही। त्यामुळेच ठाण्याची ओळख बदलणार असं आम्ही म्हणतोय। ठाणे शहरामध्ये अनेक मोठमोठे नाले आहेत आणि पावसाळ्यापूर्वी ते नाले साफ होणं गरजेचं आहे। मे महिना संपत आला तरी ठाणे महापालिका या बाबतीत गंभीर नसल्याचं चित्र आहे। या प्रकरणी विचारलं असता महापालिकेकडून थातूरमातूर उत्तर मिळाली, तर सत्ताधारी आणि विरोधक या मुद्द्यावरती एकमेकांवर चिखलफेक करतायत। नाले सफाईचा विषय 9 प्रभाग समितीचा सर्व अधिकाऱ्यांना पुन्हा आदेश दिले पाहिजे होते, स्वतः व्हिजिट केली पाहिजे होती आणि त्या व्हिजिटच्या माध्यमातून 15 दिवस आधीच हा काम मे महिन्याच्या पहिला किंवा एप्रिलच्या एंडपर्यंत हा कार्यक्रम चालू झाला पाहिजे होता। पण हा चालू झाला, त्यांच्यावर दुर्लक्ष, त्यांचं कामच करण्याची इच्छा नसेल तर काय। विरोधकांचा कामच आहे आरोप करणं, पण आता तुम्ही बघत असाल, तुम्ही शहरात फिरत असाल, काय पद्धतीने कामं चालू आहेत। काम कुठलाही थांबलेलं नाही, काम चालू आहे सर्व। महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ठाणेकर मात्र धास्तावलेत। नाल्याची इथे पाहिलं असं प्रत्येक नाल्यामध्ये कचरा साचलेला आहे, गाळ साचलेला आहे आणि पावसाळा आता तोंडावर आलेला आहे। 31 मे पर्यंत ही नालेसफाई पूर्ण झाली पाहिजे, पण अजूनही इथे प्रशासनानं कोणत्या प्रकारची नालेसफाई ही पूर्ण झालेली नाहीये। नालेसफाईसारखं महत्त्वाचं काम गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे। मागच्या चुकांमधून धडा घेऊन ठाणे महापालिका आता तरी कामाला लागेल अशी अपेक्षा आहे। एका बाजूला उदासीन पालिका, दुसरीकडे राजकीय नेत्याची भांडणं, यामध्ये पिसला जातो तो सामान्य माणूस। ही कामं 100% पूर्ण होईल का, हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। व्हिडिओ रतन भौमिकसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।